नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 30 मे 2024च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत। यामध्ये द हिंदू, लोकसत्ता, सकाळ, PIBचा समावेश आहे। सो पहिली जी न्यूज आहे आपली तर ती दिल्ली संबंधित आहे। दिल्लीच्या बाबतीत आपण कालच बघितलं होतं, दिल्लीला रेड अलर्ट दिला होता। टेम्परेचर तिथलं खूप वाढलेलं आहे, त्याच्यामुळे दिल्लीमध्ये देशातलं सर्वाधिक तापमानाची या सीझनमधली जी आहे ती नोंद झालेली आहे। दिल्लीच्या बाबतीतले जे इश्यू आहे बघा, आतापर्यंत आपण बघत आलेलो आहे, पॉल्युशन हा एक मेजर इश्यू दिल्लीमध्ये आहे। कोविडमध्ये आपण मास्क वापरले, पण तो कोविड यायच्या आधीच जे आहे 2019चा जो हिवाळा होता, त्या हिवाळ्यामध्ये दिल्लीमध्ये मास्क वापरले जात होते, मुलांच्या शाळा बंद झाल्या होत्या। या दिल्लीमध्ये आता दुसरा एक इश्यू समोर येतो, तो म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आणि टेम्परेचर। सो हे नेमकं टेम्परेचर किती आहे तर जवळपास 29 मेला म्हणजे काल दिल्लीमधल्या मुंगेशपूर हवामान केंद्राने दुपारी 2:30 वाजता 52.3 अंश सेल्सिअस एवढी तापमानाची नोंद केलेली आहे। ही दिल्लीची आजवरची सर्वात जास्तीची तापमान वाढ आहे। सो दिल्लीमधला हा सर्वात उष्ण दिवस आहे 29 मे 2024 आणि दिल्लीमध्ये रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद याच्यामध्ये झालेली आहे बघा। हा दिवस दिल्लीतला सर्वात उष्ण दिवस म्हणून नोंदवला गेला आहे। देशातले सध्याच्या घडीचे सर्वात उच्चांकी तापमान जे आहे ते दिल्लीमध्ये आहे। सो मी तुम्हाला कालच्या सेशनमध्येही सांगितलं होतं, ग्लोबल वॉर्मिंग याच्यावर एक एसे तयार करून ठेवा। ग्लोबल वॉर्मिंगवर तुम्हाला GSला प्रश्न विचारले जाऊ शकतात। ग्लोबल वॉर्मिंग तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जाऊ शकतं। ग्लोबल वॉर्मिंग खूप खूप महत्त्वाचं आहे। ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियावर जे आहे कचऱ्याचे फुगे टाकलेत बघा। म्हणजे हे असलं प्रकरण आहे ना, म्हणजे आपला कचरा शेजारच्या ज्याच्या टाकून दिला, असे काही शेजारी असतात बघा। घरातला कचरा दुसऱ्याच्या गाडीवर टाकला, वरतून दुसऱ्याच्या अंगणात टाकला। तसंही उत्तर कोरिया जे आहे तर कचऱ्याचे फुगे जे आहे दक्षिण कोरियामध्ये पाठवत आहे। म्हणजे तसं बघायला गेलं तर हे बालिश वाटू शकतं, पण यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एवढा कचरा दक्षिण कोरियात टाकू की तो साफ करत करत त्यांच्या नाकी नऊ आला पाहिजे, असं उत्तर कोरियाचं स्टेटमेंट आहे। आणि हा बघा कचरा जो आहे मोठ्या प्रमाणावर जे आहे या बलूनच्या माध्यमातून ते टाकतात बघा। सो दुसऱ्याला त्रास कसा दिला जाऊ शकतो, किती वेगवेगळ्या पद्धतीने दिला जाऊ शकतो, हे उत्तर कोरियासारखे देश तुम्हाला सांगू शकतात। आता उत्तर कोरिया जो आहे यांनी एक उपग्रह जे आहे स्पाय सॅटेलाइट, हेरगिरी करणारा उपग्रह तो सोडला होता, पण तो जो आहे त्यांचा प्रोजेक्ट फेल गेला बघा। आणि ज्या रॉकेटच्या आधारे पाठवलं होतं त्याचा स्फोट झाला। आता एकंदर जे आहे की उत्तर कोरियाचा जो स्पाय सॅटेलाइट आहे त्याचा सगळा प्रयत्न एकीकडे फसला, आणि दुसरीकडे जे आहे दक्षिण कोरियाला जे आहे त्यांनी नंबर ऑफ टाईम जे आहे बघा न्यूक्लिअर वॉर, अण्वस्त्र याची धमकी दिलेली आहे। आणि आता त्यांनी काय केलेलं आहे की मोठ्या फुग्यांमधून कचऱ्याचे ढिगारे दक्षिण कोरियामध्ये टाकतात बघा, आणि याचे फोटो व्हायरल झालेले आहेत। आता 1950मध्ये आता ह्या फुग्यांचा वापर करून असं करणं, तर तिच्यामध्ये 1950मध्ये कोरियाचं जेव्हा विभाजन झालं, उत्तर कोरिया दक्षिण कोरिया असे दोन जे आहे देश तयार झाले, तेव्हा पण इथं फुगे पाठवण्याचा प्रकार घडला होता बघा। आणि इथं जे आहे प्रचार साहित्य फुग्याद्वारे पाठवलं जायचं बघा, म्हणजे ह्या देशातून त्या देशात, त्या देशातून ह्या, प्रचार साहित्य। पण कचरा पाठवण्याचा जो उपद्व्याप आहे तो आता यांनी 2024मध्ये केलेला आहे। ओके, आणि उत्तर कोरियाचे उपसंरक्षण मंत्री किम कांग इल यांनी म्हटलेलं आहे की आम्ही दक्षिण कोरियाच्या सीमेत इतका कचरा टाकू की तो स्वच्छ करताना त्याची पुरेवाट झाली पाहिजे, मग त्यांना अद्दल घडेल। म्हणजे मानसिकता कशी ती समजून घ्या। ओके, पुणे जे आहे नोकरीच्या दृष्टीने सुरक्षित शहर आहे बघा। आता एक आपल्यासमोर KPMG या सल्लागार कंपनीचं सर्वेक्षण आलेलं आहे, आणि याच्यामधून त्यांनी जे आहे जे काही वेगवेगळे शहरं आहेत देशातले त्याचं सर्वेक्षण केलेलं आहे। मग नोकरीसाठी, राहण्यासाठी कुठली शहरं चांगली आहे, तर यांनी फेब्रुवारी-मार्चमध्ये सर्वेक्षण केलं 2024मध्ये। आणि शहरामध्ये राहणीमानाच्या खर्चातला फरक, पगारातून मिळणाऱ्या मोबदल्याचा निर्णय, या सगळ्या गोष्टींचा जे आहे विचार करता जवळपास 95% मानव संसाधन क्षेत्रामध्ये नेतृत्व आणि 10 विविध क्षेत्रामध्ये 40 कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांचं जे आहे यांनी चर्चा करून, सर्वे करून हा सर्वेक्षण समोर आणला। आता याच्यामध्ये बघा राहणीमानाचं जे खर्च आहे बघा, तुमचं जे ओव्हरऑल डे टू डे लाईफ आहे त्याची कॉस्ट किती काढली जाते, तर याच्यामध्ये जे आहे निवासी भाडं जे आहे तुमचं, म्हणजे तुम्ही एखाद्या घरासाठी जे आहे रेंट पे करताय किंवा ते घर घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही कर्ज घेतला असेल, त्याच्यानंतर मालमत्ता निर्देशांक, स्थानिक क्रयशक्ती, वस्तू, उपयुक्तता, अशा सेवा ज्या आहेत त्याच्यावरचा खर्च, वाहतूक यासारख्या जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्याच्यावरनं विचारात घेऊन हे काम करतात। सर्वेक्षणामध्ये पुणे शहर हे कर्मचारी सुरक्षतेच्या बाबतीमध्ये पहिल्या स्थानावर आहे बघा।
MCQ करता लक्षात ठेवा, कर्मचाऱ्यांची सुरक्षितता पुणे पहिल्या क्रमांकावर, चेन्नई, नवी मुंबई आणि पुणे हे सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये उत्कृष्ट सुरक्षित वातावरण शोधणाऱ्यांना आकर्षित करतात असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही शहरं जे आहेत सुरक्षित आहेत. सुरक्षेव्यतिरिक्त जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे प्रमुख घटक जे आहेत बघा, की एकंदर दळणवळणाची स्थिती, प्रवासासाठी लागणारा वेळ, आरोग्य सेवा, हवेची गुणवत्ता, अशा गोष्टींचा पण याच्यामध्ये समावेश आहे. ओके. सो आता असं जरी असलं तरी आपली जी शहरं आहेत तिच्यामध्ये काही चॅलेंजेस आहेत बघा आजच्या डेटमध्ये. अर्बनायझेशन जे आहेत नक्कीच चांगली गोष्ट आहे, पण ती काही चॅलेंजेस घेऊन येते आजच्या डेटमध्ये. जर तुम्ही जस्ट पुण्याचा विचार केला तर आज पुण्यासारख्या शहराचे प्रॉब्लेम्स काय आहेत, की तुम्हाला अशा गोष्टी पण विचारल्या जातात, किंवा अर्बनायझेशनमुळे काय काय इश्यू झालेले आहेत, काय काय चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागतात. सो ट्रॅफिकच्या समस्या ज्या आहेत बघा, आता असं असल्यामुळे ह्या शहरांमध्ये बाहेरून स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. मग त्या बाबतीमध्ये काही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतात. दुसरी गोष्ट जी आहे की पुण्यासारखं शहर आजच्या डेटमध्ये ड्रग्समुळे न्यूजमध्ये आहे, किंवा ओव्हरऑल जे आहे की तुम्हाला इतर शहरांमध्येही बंगळुरूचा एक्झाम्पल तुम्ही घेतलं तर पाण्याचे इश्यू त्याच्यामध्ये आपण बघितलेले आहेत. सो वेगवेगळे शहरं त्याच्यामधले इश्यू ते तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे बघा. नवी मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई स्पर्धात्मक व्यवसाय जे आहे आणि भाडेतत्वावरील खर्चासह आघाडीवर आहे बघा. स्पर्धात्मक व्यावसायिक नवी मुंबई, हैदराबाद, चेन्नई. गुरुग्राम, नवी मुंबई आणि नोएडा या उपनगरांमध्ये प्रतिभासंपन्न कर्मचाऱ्यांना सहभागी करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत समाधानी आहेत, आणि अशा शहरामध्ये कर्मचारी गळतीचं जे आहे प्रमाण तुलनेने कमी आहे, की एखाद्या संस्थेतून कर्मचारी जे आहे तर ते बाहेर जाणार. ड्रायव्हिंग स्कूलही जे आहे वाहन चालक परवाना देऊ शकतं 1 जूनपासून. आता केंद्रीय परिवहन मंत्रालयाने जे आहे काही निर्णय घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय आहे. तो म्हणजे काय, की ड्रायव्हिंग स्कूल जे आहे ते परवाना देऊ शकेल तुमचं जे लायसन्स आहे. आता लायसन्स काढायचं असेल तर आपल्याला RTOकडे जावं लागतं, पण RTOच्या इथला कामाचा लोड आणि तो जो काही सगळा व्याप आहे त्यातल्या बऱ्याचदा लोकांना बरेच खेटे तिथं घालावे लागतात. मग त्याच्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असं केंद्रीय मंत्रालयाचं म्हणणं आहे. वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी आता प्रादेशिक परिवहन वाहन कार्यालय RTO जे आहे तिथं जावं लागणार नाही. तुम्हाला जे आहे उमेदवाराची वाहन चालवण्याची चाचणी घेण्याचे अधिकार आता या ड्रायव्हिंग स्कूलला देण्यात येणार आहे. आता हिच्यावरून पण वादावादी सुरू झालेली आहे की जर तुम्ही खाजगीकरण या गोष्टीचं करत असाल तर त्या केसमध्ये तिच्यामध्ये तेवढी सिरियसनेस राहील का, किंवा जे परवाने वाटले जातील ते परवाने खरंच प्रॉपरली चाचण्या घेऊन ते वाटले जातील का, याच्यावर चर्चा आता सुरू आहे बघा. ओके. सो बघूया त्या काळामध्ये काय होतं. राधिका सेन यांचा रेफरन्स आपण बघितला होता. युनायटेड नेशनचा त्यांना खूप महत्त्वाचा पुरस्कार मिळालेला आहे, आणि त्या दुसऱ्या महिला आहे त्या पद्धतीचा पुरस्कार त्यांना जो मिळालेला आहे. तर याच्या आधी कोण होतं, किंवा ओव्हरऑल राधिका सेन यांच्याबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला बघायचे आहेत बघा. सो भारतीय लष्कराच्या मेजर राधिका सेन जे आहे यांना प्रतिष्ठित जेंडर ॲडव्होकेट पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे, आणि संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस त्यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक जे आहे त्यांनी ही घोषणा केली होती. आज त्यांना ते प्रदान करण्यात येणार आहे बघा. संयुक्त राष्ट्रासाठी काम करणाऱ्या महिला लष्करी शांतिरक्षकांमध्ये भारताचा क्रमांक 11वा आहे. MCQ करता लक्षात ठेवा बघा. महिला शांतिरक्षकांचा जर विचार केला तर भारत 11व्या क्रमांकावर आहे. प्रतिष्ठित जेंडर ॲडव्होकेट अवॉर्ड 2000 जो आहे हा सुरक्षा परिषदेच्या ठरावाला चालना देण्यासाठी दिला जातो. महिला मुलींना लैंगिक हिंसाचारापासून संरक्षण देण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला जातो बघा. आता आपण बघितलं की मेजर राधिका सेन ह्या दुसऱ्या आहेत ह्या पुरस्कार मिळणार आहे. मग पहिलं कोण आहे तर मेजर सुमन गवानी ज्या आहेत ह्या पहिल्या आहेत. सो यांना हा पुरस्कार 2019मध्ये मिळाला होता. आपल्या इयरबुकमध्ये 2020च्या याच्यामध्ये तुम्हाला मेजर सुमन गवानी ज्या आहेत त्यांचे डिटेल्स आहेत. दक्षिण सुदानमधल्या संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये त्यांनी काम केलं होतं आणि त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. संयुक्त राष्ट्राच्या शांतता अभियानामध्ये मॉन्युस्को बरोबर काम करणाऱ्या 6063 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी सुमन गवानी एक होत्या, आणि आत्ता सध्या जे आहे मॉन्युस्कोमधल्या 1954 जणांबरोबर कार्य करणाऱ्या ज्या आहेत तर त्या राधिका सेन आहे. हिच्यामध्ये 32 महिला आहेत बघा. सो एकंदर शांती सेना जे असेल तर त्यामध्ये भारताचं योगदान आणि महिला अधिकाऱ्याला मिळालेला जो अवॉर्ड आहे याच्यावर तुम्हाला येत्या काळामध्ये प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्याचबरोबर जे आहे बघा रुद्र M2 जे आहे एअर टू सरफेस मिसाईल ही जी आहे सक्सेसफुली जे आहे याची टेस्ट झालेली आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलीही मिसाईल असेल तर ती एअर टू एअर आहे, सरफेस टू एअर आहे, एअर टू सरफेस आहे, बघून ठेवायचं. सो इथं एअर टू सरफेस आहे बघा. एअर टू सरफेस म्हणजे काय की ती वरतून खाली जमिनीवर मारा करणार बघा, हवेतून जमिनीवर मारा करणारी मिसाईल और क्षेपणास्त्र.
सो याची चाचणी आपण सक्सेसफुली घेतलेली आहे आणि सुखोई 30 MKI जेटनी जे आहे ही टेस्ट केलेली आहे. याच्यामध्ये बघा रुद्र M2 आणि M3 जे आहे तर यांची जी रेंज आहे तर ती रुद्र M2 ची आहे 350 किलोमीटर आणि रुद्र M3 ची आहे 550 किलोमीटर जे आहे. सो 350 किलोमीटर 550 किलोमीटर अशा ज्या आहेत तर त्या यांच्या रेंज आहेत बघा. सो एकंदर तुम्हाला रेंज विचारली जाते, सायमल्टेनियसली एअर टू सरफेस जे आहे कसं आहे काय तर ते एक विचारलं होतं, ते एक लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला बघा आज सेकंड लास्ट डे आहे, 75% ऑफ तुम्हाला दिलेला आहे बघा. सो अमृता 75 असा कोड आहे, CBP असेल, चालू घडामोडी येणाऱ्या प्रिलिम्स करता. सो हे लेक्चर्स तुम्ही करू शकता. टेस्ट सिरीजच्या आहेत बघा, आता 9 जूनपासून आपल्या राज्यसेवेच्या सलग 3 टेस्ट होतील कॉम्प्रेहेन्सिव्ह, त्याच्यामध्येही तुम्ही एनरोल करू शकता ऑनलाईन ऑफलाईन. आणि कंबाईनचे टेस्ट जे आहे त्याचं नवीन शेड्यूल मिळेल, कारण त्याचं नोटिफिकेशन अजून आपल्या समोर नाही आहे. त्यामुळे आधी ऑलरेडी 5 टेस्ट झालेला आहे, बाकीच्या टेस्ट अजून होतील बघा. 90 डेज 61 डेज जे आहे ते तुम्ही जॉईन करू शकता मेंटरशिप. वेगवेगळे जे सब्जेक्ट वाईज मॉड्यूल्स आहेत ते तुम्ही एनरोल करू शकता. त्याचबरोबर जे आहे अमृत स्कीमवर आज एक आर्टिकल द हिंदूला आहे, जून 2015 मध्ये ही योजना आली होती बघा. आता हे NDA 1 काय आहे, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, म्हणजे BJP लेड जे काही सगळे बाकीचे पक्ष आहेत त्यांचं सरकार 2014 मध्ये आलं. सो ते NDA 1 होतं. परत 19 मध्ये आलं, मग NDA 2 जे आहे बघा. सो NDA 1 2015 मध्ये ही योजना आली होती. अमृतचा फुल फॉर्म आहे अटल मिशन फॉर रिज्युव्हेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन स्कीम. ओके, आता याचा जर पर्पज तुम्ही बघितला तर प्रत्येक घराला जे आहे तुम्हाला टॅप वॉटर जे आहे बघा, म्हणजे नळाने पाणी सप्लाय करायचं आहे, सिवरेज कनेक्शन त्याला द्यायचं आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे डेव्हलप ग्रीनरी जे आहे, ग्रीनरी डेव्हलप झाली पाहिजे, झाडं वगैरे लावायचे आहेत तुम्हाला, ओपन स्पेस डेव्हलप झाले पाहिजे, पार्क डेव्हलप झाले पाहिजे, गार्डन्स असले पाहिजेत, पॉल्युशन रिड्यूस करायचं आहे बघा, तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टवर स्विच व्हायचं आहे. ओके, आणि नॉन मोटराइज ट्रान्सपोर्ट जे आहे बघा, म्हणजे एकतर जे आहे ना की 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं आपण जल जीवन मिशन बघतो ते रुरल एरियासाठी आहे, की ग्रामीण भारताला जर तुम्हाला नळाने पुरवठा द्यायचा आहे पाण्याचा तर त्याच्यासाठी आपल्याकडे जल जीवन मिशन आहे. आणि हे अमृत मिशन जे आहे ते शहरी भागासाठी आहे. इथं जे आहे तुम्हाला प्रत्येक घराला पाण्याने नळाचा पुरवठा, दुसरी गोष्ट ग्रीनरी वाढवायची आहे, झाडं वगैरे लावायची, आणि तिसरी जी गोष्ट आहे पॉल्युशन जे आहे, प्रदूषण तुम्हाला कमी करायचं आहे. ओके, सो हा याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की आता अमृत जो काही पहिला टप्पा होता याच्यासाठी 50,000 कोटी रुपयाचं फंडिंग होतं 5 वर्षाकरता, 2015-16 ते 19-20. सो 5 इयर करता 50,000 CR होते. आता अमृत 2.0 सुरू झालेलं आहे बघा. याच्यामध्ये वॉटर सिक्युअर बनवायचं आपल्याला आपल्या शहरांना. बँगलोरचं सुरुवातीला मी रेफरन्स दिला होता. बँगलोरमध्ये अतिशय वाईट परिस्थिती आहे. बँगलोरमध्ये आपण बघितलं बघा पाण्यासाठी काय आहे, म्हणजे गाड्या वगैरे धुण्यावर लिटरली बंदी आणली होती बँगलोरमध्ये. सो तो एक मुद्दा होता. आता इथं जे आहे टॅप वॉटर कनेक्शन सगळ्यांना पाठवायचे आहेत. त्याच्यानंतर जे आहे की 100% जे आहे सिवेज मॅनेजमेंट, 500 अमृत सिटीचं जे आहे टार्गेट जे आहे 500 शहरांना आपल्याला प्रॉपरली डील करायचं. आणि याच्यासाठी अमृत 2साठी फंडिंग आहे 2,99,000 कोटी रुपये, म्हणजे 3 लाख कोटी. इकडे बघा पहिल्या याचं किती होतं, फक्त 50,000 कोटी. इथं जे आहे 3 लाख कोटी जे आहे बघा, एवढं सगळं जे आहे फंडिंग दिलं जाणार आहे. सो 500 शहरांमध्ये आपल्याला या गोष्टी डेव्हलप करायच्या आहेत. आजच्या डेटमध्ये 36% भारताचं पॉप्युलेशन जे आहे ते शहरामध्ये राहतं आणि 2047 पर्यंत हे जवळपास 50% जाणार आहे. वर्ल्ड बँकेने सांगितलेलं आहे की $840 बिलियन आपल्याला लागतील इन्व्हेस्टमेंटसाठी येत्या काळामध्ये. सो शहरांच्या पायाभूत सुविधा किंवा ओव्हरऑल शहरांच्या डेव्हलपमेंटसाठी आपण इन्व्हेस्टमेंट वाढवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं बघा तर हत्ती जे आहे ते हैती जे आहे बघा, नॉट हत्ती, हैती जे आहे ते न्यूजमध्ये आहे बघा. हैती हा देश जो आहे तो इथं आहे डोमिनिकन रिपब्लिकच्या शेजारी आहे बघा इथं. सो हे लक्षात घ्या. हैतीमध्ये जे आहे सध्या राजकीय अस्थिरता आहे. सो हैतीचे जे प्राईम मिनिस्टर एरियल हेनरी यांनी रिझाईन केलं. त्याच्यानंतर परत एक समिती त्यांनी बसवली देश बघण्यासाठी. म्हणजे इनडिरेक्टली डिरेक्टली तीच व्यक्ती सगळ्या गोष्टी करते ना, हाच रोष लोकांमध्ये आहे. आणि त्यामुळे इथली जी परिस्थिती तिथं रस्त्यावर लोक उतरलेली आहेत. त्याच्यामुळे हैती न्यूजमध्ये आहे. हैतीचा रेफरन्स लक्षात ठेवा. हा कॅरेबियन सी आहे, इकडं क्युबा आहे बघा आणि डोमिनियन रिपब्लिक. सो हैतीवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बघा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे की हा जो प्राणी आहे पांडा, पांडा बघितल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कुठल्या कुठल्या गोष्टी येतात का, काय काय आठवतं तुम्हाला.
सो पांडा बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी जे आहे पांडा डिप्लोमसी जी आहे ती आठवली पाहिजे बघा. ओके, चायना जे आहे, आता हा वॉशिंग्टन DC मधला एका झूमधला फोटो आहे आणि अमेरिका आणि चायना याच्यामध्ये पांडा डिप्लोमसी जी आहे ती परत आकाराला येते. याच्या आधी पण हे झालं होतं, पण मध्ये त्यांचे जे काही संबंध ताणले गेले होते तर दिलेले पांडा परत चायनाने परत घेतले होते, अशी सगळी परिस्थिती होती. आत्ताच्या याच्यामध्ये पांडा जो आहे, आता पांडा बघा इथं काय खातोय, बांबू खातोय बघा. ओके, बांबू हे याचं खूप आवडतं खाद्य आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे की पांडाचं IUCN स्टेटस काय ते तुम्ही मला सांगणार आहात. आपण एका दिवशी हे खूप प्रॉपरली बघितलं होतं सगळं. सो पांडाचा फोटो आल्यामुळे मी जस्ट घेतलं होतं. विच कंट्री इन न्यूज फॉर रिसेंटली फॉर ग्रे झोन ॲग्रेशन? आन्सर इज चायना. तैवानला त्रास देण्यासाठी चायना ग्रे झोन ॲग्रेशन करत आहे, म्हणजे फक्त हुल देणं जे आहे, तैवानच्या सीमेवर तिथं जे आहे सैनिक घेऊन जाणं, विमानं फिरवणं, म्हणजे असं व्हायला की बाबा समोरच्याचे पेशंट सुटले आणि त्यांनी काय केलं तर मग आक्रमण करायला मोकळे. दक्षिण चीन समुद्रातली 10 डॅश लाईन कोणी आणली आहे? चीननी आणली. पहिलं 9 डॅश लाईन होती बघा, आपण नेहमी बघायचो. आता 10 डॅश लाईन पण यांनी आणलेली आहे, कृत्रिम जे काही आईसलँड आणि त्या सगळ्यांचा विचार करता. देन हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग कंट्रीज रिकॉग्नाइज पॅलेस्टाईन स्टेट? पॅलेस्टाईनला कुणी कुणी जे आहे राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली आहे ते तुम्हाला सांगायचं आहे बघा. नॉर्वे, स्पेन, आयर्लंड. ओनली 1, ओनली 2, ओनली 3, नन ऑफ द अबो. किती आहेत बघा. आता हे UPSC मधले जे पर्याय आहे तिच्यामधला पण डिफरन्स हा पाठ झाला असेल तुम्हाला. आधी विचारायचे विच ऑफ द फॉलोइंग, आता जे आहे हाऊ मेनी, मग हिच्यातला एकच देश आहे, 2 देश आहेत किंवा तिघीचे आहेत तुम्हाला सांगायचं आहे. देन 21 फेब्रुवारी 1999 रोजी स्वाक्षरी करण्यात आलेला भारत पाकिस्तानचा लाहोर करार, यात खालीलपैकी कशाचा समावेश होतो? काश्मीर समस्येचं निराकरण करणं, अण्वस्त्र व्यापारावर बंदी आणणं, मानवी हक्कांचं संरक्षण करणं, दहशतवादाला विरोध. अ, ब, ड, अ, ब, क, फक्त ड वरील सर्व. सो हे जे आहे याच्यातून कुठले उत्तर बरोबर आहेत, कुठले पर्याय बरोबर आहेत तुम्हाला सांगायचं आहे बघा. स्पॉटलाईट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून घ्या. 10 जूनपासून तुम्हाला बॅचेस नवीन सुरू होत आहेत इंटिग्रेटेड. त्याच्यामध्ये इनरोल करण्यासाठी तुम्ही डिरेक्टली ऑनलाईन ॲडमिशन घेऊ शकता, ऑफलाईन इथे येऊन घेऊ शकता. ज्यांना डिरेक्टली आत्ताच लगेच शक्य नाही ते डेमो कोर्सेसमधून डेमो लेक्चर्स पण जॉईन करू शकता बघा. ओके, देन कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी 2025 जे आहे आरंभ बॅच सुरू होते आपली, आणि IAS साठीची पण 10 तारखेपासून. IAS फाउंडेशन ही जी बॅच कोर्स आहे बघा, याच्यावर 75% सध्या सुरू आहे IAS फाउंडेशन. ओके, नोट्स तुम्हाला अवेलेबल आहे, तिच्यावर 75% आज सेकंड लास्ट डे आहे बघा. मराठी लिटरेचर जे आहे 24 जूनपासून बॅच सुरू होते 2025 साठीची. आणि मराठी लिटरेचरचे नंबर ऑफ लेक्चर्स यूट्यूबवर आहेत ते तुम्ही बघू शकता. स्पॉटलाईट अकॅडमीला फेसबुक, इंस्टा, टेलिग्रामवर फॉलो करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. 7447665769, 8275275769 हे टीम स्पॉटलाईटचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. तुम्ही टीम स्पॉटलाईटला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. सो भेटूयात उद्या नेहमीप्रमाणे.